नवा दिवस नवी कथा। आजच्या कथेचं नाव आहे सफल जीवन। काय नाव आहे कथेचं? सफल म्हणजे काय रे? यशस्वी। सफल म्हणजे काय? यशस्वी जीवन। असंच एकदा एका विद्यार्थ्यानं शिक्षकाला विचारलं, गुरुजी अहो सफल जीवन म्हणजे काय हो? यशस्वी जीवन आपण कशाला म्हणतो? मग गुरुजींनी त्याला तोंडी सांगण्यापेक्षा एका उदाहरणातून सांगायचं ठरवलं। मकर संक्रांतीचे दिवस होते आणि पतंग उडवण्याचं चालू होतं। मुलं पतंग उडवत होती। गुरुजींनी त्या विद्यार्थ्याला त्या पतंग उडवणाऱ्या मुलाजवळ नेलं। पतंग उंच आकाशामध्ये उडालेला होता। कुठं उडालेला होता? उंच आकाशामध्ये पतंग उडालेला होता। आणि गुरुजी त्या ठिकाणी गेले, त्या विद्यार्थ्याला सांगितलं, हा पतंग काय झालेला आहे? उंच आकाशामध्ये उडलेला आहे की नाही? आणि याची दोरी कुणाच्या हातामध्ये आहे? या मुलाच्या हातामध्ये आहे। तेवढ्यामध्ये गुरुजींनी काय केलं? त्या पंखाची दोरी कापली। पंखाचा दोरा काय केला? कापला। कापल्यानंतर तो पतंग आकाशामध्ये फरकटायला लागला, कोणीकडेही उडायला लागला आणि खूप दूर जाऊन पडला। गुरुजी म्हणले, आता पतंग कुठे सांगा बरं, आणा बरं तो पतंग शोधून। गेला ना तो पतंग अज्ञात ठिकाणी जाऊन कुठेतरी जाऊन दोर तुटल्यानंतर काय करणार आहे पतंग? तो कुठेतरी काय झालं, जाऊन पडला। तो पतंग दूर जाऊन पडल्यानंतर गुरुजींनी त्याला त्या उदाहरणातून सांगितलं की आपण जीवनामध्ये ज्यावेळेस प्रगती करतो, जीवनामध्ये आपण काहीतरी करतो, त्यावेळेस आपल्या जीवनाची जी दोरी आहे ना, ही दोरी कोणाच्या तरी हातामध्ये असावी। ही दोर कोणाच्या तरी हातामध्ये असावी। या आपल्या जीवनाचे दोर कोण आहेत रे? आपले आई वडील, आपले शिक्षक, आपले गुरुजी, आपले मित्र, हे काय आहेत आपल्या जीवनाचे दोर आहे, दोर। त्यांनी आपल्याला एका ठराविक उंचीपर्यंत जाऊपर्यंत ते आपल्याला ढील देतात। काय देतात? आणि परत आपण जास्त उडायला लागलो ना, तर आपल्याला काय करतात? थोडस खाली खेचतात, वाटेवरती आणतात। आणि आपण म्हणतो, अरे मला हे करायचंय पण माझे आई वडील करू देणार, अरे मला असं करायचंय पण माझं कुटुंब मला मान्यता देत नाही। मग आपण काय करतो? त्यांचा तिरस्कार करायला लागतो। कुणाचा? कुटुंबाचा, आई वडिलांचा। हे मला करू देत नाहीत। आणि मग आपण जर का त्यांच्याशी संबंध तोडले, या पतंगासारखे आपण जर त्यांच्याशी संबंध तोडले ना, तर आपलं जीवन सुद्धा काय होतं? भरकटतं। आपलं जीवन सुद्धा काय होतं? भरकटतं। म्हणून यशस्वी जीवनाचा मंत्र हा आहे, आपण थोडा मोठ्यांचं आपण काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे। पतंगाची दोरी जशी त्या पतंगाला भरकटू देत नाही, तशा आपल्या दोऱ्या म्हणजे आपले गुरु, आपले आई वडील, आपल्यावरती प्रेम करणारी माणसंही आपल्याला भरकटू देत नाहीत। म्हणून आपण तो बंध, ती दोर काय ठेवली पाहिजे? कायम ठेवली तर आपण आकाशामध्ये किती जरी उंच उडालो तरी शेवटी जमिनीवर आणण्याचं काम आपल्याला हे सर्वजण करतात। आता काय बोल घ्यायचं रे कथेतून? कोणाला काय कळलं या कथेतून? हा, अगदी बरोबर आहे। हा, राईट। आपल्या आई वडीलच आपल्या पतंगाची दोर असतात। आपल्या जीवनाचा जो पतंग आहे तो जर भरकटू द्यायचा नसेल तर आपली बंद आपण आई वडिलांच्या हातामध्ये ठेवली पाहिजे। आपण आई वडिलांचं काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे। तरच आपलं जीवन काय होईल? सफल होईल। काय होईल? सफल होईल, यशस्वी होईल। ठीक आहे, खूप खूप धन्यवाद।